इयत्ता 7वी विषय मराठी संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 2 ची प्रश्नपत्रिकाची उत्तरे आपल्याकडे आहे आणि प्रश्नपत्रिका सुद्धा. तर त्या प्रश्नांची उत्तरे आणि प्रश्नपत्रिका आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर आपण पाहून घेऊया. पहिला प्रश्न असणार आहे आपला की खालील परिच्छेद वाचा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तयार करून लिहा. म्हणजेच अशा प्रकारचा आपल्याला एक पॅराग्राफ येईल. आज 31 डिसेंबर श्रुती जरा नाराजीनेच घरी आलं. अशा प्रकारे एक आपल्याला पॅराग्राफ येईल आणि त्या पॅराग्राफचं आपण प्रश्न तयार करायचे 4. पहिला प्रश्न असणार आहे आपण तयार केलेला आहे, श्रुती का नाराज झाली. दुसरा आहे, श्रुतीला नवीन वर्षाचा कोणता संकल्प सुचला. आणि तिसरा आहे, श्रुतींच्या नाराजींच्या परिणामाबद्दल तुमचे मत लिहा. तर प्रश्न क्रमांक 2 पाहूया. खाली दिलेल्या शब्दांना तुझ्या परिसरातील भाषेत इतर कोणते पद वापरतात ते सांगा. पहिला शब्द आहे पांगळून, त्याला आपण चादर आणि वाकळ म्हणतो. त्यानंतर शेत, त्याला वावर आणि शिवार. आणि तिसरा शब्द आहे फूप आणि त्याला आपण म्हणतो लई. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहूया. इयत्ता 7वीचे आहे. पाठ्यपुस्तकातील तुला आवडणारी एक कविता तालासुरात व साभिनयत सादर करा. त्यानंतर चौथा प्रश्न असणार आहे, दिलेल्या परिच्छेदाचे योग्य आरोह अवरोहासह वाचन करा. ही झाली तोंडी परीक्षा. आता आपण लेखी परीक्षा पाहूया की त्याचे प्रश्न आणि उत्तरे. पहिला प्रश्न असणार आहेत आपल्याला, दिलेले विधान योग्य आहे की अयोग्य आहे ती लिहा. हे विधान चित्र काढलेल्या मनाला समाधान आनंद मिळतो, हे विधान योग्य आहे. दुसरं विधान पाहूया, कागदावर चित्र काढताना आकाराबद्दल रेखाटन महत्त्वाचे नसते, हे अयोग्य आहे. त्यानंतर आपण पुढे सरकूया. प्रश्न क्रमांक आ, एखादे कौशल्य सर्वांनाच प्राप्त होत नाही, या विधानाशी तू सहमत आहे का. सहमत असतील तर का किंवा असहमत असतील तर का ते सकारण लिहा. उत्तर आहे हो, सहमत आहे. एखादे कौशल्य सर्वांनाच प्राप्त होत नाही, कारण प्रत्येकाची बौद्धिक क्षमता आवडनिवड ही वेगळी असते. प्रश्न 6वा असणार आहेत, खालील चित्र व चित्राचे वर्णन तुझ्या शब्दात लिहा. उत्तर आहे, चित्रातील दृश्य हे रस्त्यावरचे दिसत आहे. त्यात एक महिला आणि एक भिकारी दिसतोय. भिकारीला काहीतरी दान करते हे दिसून येते. तसेच या चित्रातून आपण दान केले पाहिजे हे लक्षात येते. त्यानंतर आपण पुढे सरकूया. प्रश्न क्रमांक 7, खालील चित्र पहा. चित्रातील कलेविषयी तुझ्या शब्दात 6 ते 7 वाक्यात वर्णन करा. उत्तर असणार आहेत, सदरील चित्र हे कोणार्क येथील सूर्य मंदिराचे आहे. हे 13व्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर आहे. प्रचंड आकाराची 12 चाके असलेला सूर्यरथ आणि त्याला जोडलेला 7 घोडे अशी या मंदिराची स्थापत्य कल्पना आहे. या सर्व वस्तू शिल्पाची सजलेली आहेत. त्यानंतर आपण पुढे पाहूया की प्रश्न क्रमांक 8, दिलेल्या सूचनेनुसार लेखन करा. की तुझ्या परिसरात नैसर्ग सौंदर्य वाढवण्यासाठी तू काय करशील. तर झाडे लावावे लागेल आणि स्वच्छता ठेवावं लागेल. त्यानंतर हा प्रश्न, वसंत ऋतू निसर्गामध्ये होणारे कोणते 2 बदल घटना तुझ्या शब्दात लिहा. की आंब्याला मोहर येतो आणि थंडी हळूहळू कमी होत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 पाहूया. कवितेचे वाचन करा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा. असे जगावे ही कविता आहे आणि त्याचे प्रश्न पाहूया. कवितेमध्ये आलेला अंबर या शब्दातील समानार्थी शब्द लिहा. तर अंबर म्हणजे आकाश, गगन आणि नभ. हा प्रश्न पाहूया. इच्छा असेल तर मार्ग दिसेल या अर्थाची कवितेमध्ये आलेली काव्यपंक्ती लिहा. अशी दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती 70. ही प्रश्न काळीज काढून देणे म्हणजेच त्याचा अर्थ होईल प्रिय वस्तू किंवा गोष्टी दुसऱ्याला देणे. वाक्य असणार आहेत, आपले आई वडील आपल्या मुलांसाठी काळजी काढत देतात. ही प्रश्नाचं उत्तर पाहूया आपण. जन्मपत्रिकेमधील जन्म नक्षत्रावर व्यक्तीचे भविष्य अवलंबून नसते. त्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 10 पाहूया. खालील परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा. पहिला आहे स्वच्छतेचा संदेश, व्यक्तिमत्व विकास आणि पहाटेचा प्रवास. तर पॅराग्राफ येईल आणि उत्तर असणार आहेत व्यक्तिमत्व विकास. हा आहे, आपल्या व्यक्तिमत्वावर
कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम होतो ते लिहा. उत्तर पाहूया. आपलं बोलणं, वागणं, आवडीनिवडी, स्वभाव, विचार, सवयी तसेच आपली प्रकृती, आरोग्य, बुद्धिमत्ता या गोष्टीवर परिणाम होतो. प्रश्न क्रमांक 11 पाहूया. शब्द एक व अचूक लिहा. पहिला आहे अपव्यय, दुसरा आहे अरिष्ट, तिसरा आहे दृष्टिकोन, चौथा आहे किंचित, पाचवा आहे मृत्युंजय, सहावा आहे सुवाच्य आणि सातवा आहे व्यक्तिमत्व. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. मुलाखतीद्वारे सैनिकाकडून त्यांच्या कार्याची माहिती मिळवण्यासाठी 5 प्रश्न तयार करा. आणि 13वा प्रश्न आहे परिसरातील अस्वच्छता या समस्येच्या निवारणासाठी कोणते उपाय योजता येतील याबाबत तुमचे मत. आणि 14वा प्रश्न पाहूया. त्याचं उत्तर असणार आहेत आपल्याला शब्दयोगी अव्यय म्हणजेच कडून, केवळ प्रयोगी अव्यय असणार आहेत अबब आणि उभयान्वी अव्यय असणार आहेत आणि. अशा प्रकारे आपण इयत्ता 7वीची मराठीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेल्या आहेत. आणि आपल्या चॅनलवर गणिताची सुद्धा प्रश्नपत्रिका आणि इंग्रजीची सुद्धा प्रश्नपत्रिका लवकरच अपलोड होणार आहे. आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नोट्स आणि व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील. आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.